in first standard class. Our today's subject is science. In our previous class, we already completed our lesson number 9, animals around us. And today, we are going to learn exercise on this lesson. Okay students, shall we start? Okay. Students, in our previous class, we already learned various types of animals. आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे animals बघितले बघा. लँड ॲनिमल. लँड ॲनिमल म्हणजे काय? जमिनीवर राहणारे प्राणी. कोणते कोणते बघितले आपण प्राणी जमिनीवर राहणारे? काऊ, हॉर्स अँड रॅबिट. दीज आर लँड ॲनिमल्स. हे प्राणी जमिनीवर राहतात म्हणून त्यांना लँड ॲनिमल्स म्हणतात. देन वी सॉ वॉटर ॲनिमल्स. वॉटर ॲनिमल्स म्हणजे काय? जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना काय म्हणतात? वॉटर ॲनिमल्स. पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना वॉटर ॲनिमल्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल फिश, व्हेल्स अँड ऑक्टोपस. हे प्राणी कुठे राहतात? पाण्यामध्ये राहतात. अँड फिश यूज देअर टेल अँड फिन्स टू स्विम इन वॉटर. माशी जे असतात पाण्यामध्ये कशाचा उपयोग करून पोहतात माहिती आहे? शेपूट, त्यांची शेपटी. टेल म्हणजे शेपटी. अँड फिन्स. फिन्स म्हणजे जे त्यांचे हे असतात ना, ह्याला काय म्हणतात? फिन्स म्हणतात. ओके, ह्याच्या उपयोगाने ते पाण्यामध्ये पोहू शकतात. नेक्स्ट, सम ॲनिमल्स लाईक फ्रॉक्स अँड टॉर्टाइज, डक अँड क्रोकोडाइल्स लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. हे बघा, काही ॲनिमल्स जमिनीवर राहतात, काही ॲनिमल्स पाण्यात राहतात. पण काही ॲनिमल्स असे असतात की जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात सुद्धा राहू शकतात. फॉर एक्झाम्पल फ्रॉग. बेडूक बघा, काही वेळ पाण्यात असतो आणि काही वेळ तो परत जमिनीवर येतो. सेम क्रोकोडाईल, काही वेळ पाण्यामध्ये असते आणि जेव्हा तिला तिचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं असतं तेव्हा ते परत जमिनीवर येतात. हे ॲनिमल्स असे असतात की जे दोन्ही ठिकाणी राहू शकतात. ओके स्टुडंट्स. नेक्स्ट इज वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी, जंगलात राहणारे प्राणी म्हणजेच काय? वाईल्ड ॲनिमल्स. दोज ॲनिमल लिव्स इन फॉरेस्ट. दिस कॉल वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी. फॉर एक्झाम्पल लायन, झेब्रा, एलिफंट, जिराफ. ऑल दीज आर वाईल्ड ॲनिमल्स. अँड वाईल्ड ॲनिमल्स आर हार्मफुल टू अस. आपण त्यांना कधी पाळतो का? नाही, कारण ते प्राणी कसे असतात? खूप क्रूर असतात, भयानक असतात. त्यामुळे ते प्राणी कुठे असतात? जंगलामध्ये राहतात. जिराफ इज द टॉलेस्ट ॲनिमल. विच इज टॉलेस्ट ॲनिमल? जिराफ. लुक ॲट दिस पिक्चर. एलिफंट इज द लार्जेस्ट लिव्हिंग लँड ॲनिमल. म्हणजे जमिनीवर राहणारे सगळ्यात मोठा प्राणी कोणता आहे? एलिफंट आहे. अँड व्हेल इज द लार्जेस्ट लिव्हिंग वॉटर ॲनिमल. आणि व्हेल मासा हा जो आहे तो पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे. ओके. नेक्स्ट इज पेट ॲनिमल्स. त्यानंतर आपण काय शिकलो? पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स म्हणजे काय? यस, विच ॲनिमल्स लिव्स इन ऑर अराउंड अवर हाऊस. जे प्राणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती, आपल्या घराच्या शेजारी राहतात किंवा आपण त्यांना पाळतो त्यांना काय म्हणतात? पेट ॲनिमल्स. अँड स्टुडंट, वी शुड गिव देम क्लीन वॉटर टू ड्रिंक अँड फूड फॉर इट. प्रोव्हाइड अ गुड शेल्टर टू देम. त्यांची छानपैकी त्यांना जेवण दिलं पाहिजे, त्यांना स्वच्छ पाणी प्यायला दिलं पाहिजे, त्यांना सावली केली पाहिजे, राहण्यासाठी त्यांना सावली दिली पाहिजे. कीप देम क्लीन. त्यांची स्वच्छता ठेवली पाहिजे. अँड नेवर टीज ऑर हर्ट देम. त्यांना कधीही काय करू नये? त्यांना हर्ट करू नये, म्हणजे त्यांना इजा होईल असं काही प्रकार करायचे नाही. आणि टीज म्हणजे त्यांना त्रास देऊ नये. ओके. आणि नंतर आपण काय बघितलं? बर्ड्स. बर्ड्स आर ॲनिमल दॅट कॅन फ्लाय. बर्ड्स म्हणजे काय? बर्ड्स एक असे प्राणी आहेत की ते उडू शकतात. ओके. बर्ड्स हॅव विंग्स टू फ्लाय इन द एअर. बर्ड्स जे असतात ते कशामुळे उडतात? त्यांचे जे विंग्स असतात. लुक ॲट दिस पिक्चर. दीज आर विंग्स. ह्या विंग्समुळे ते उडू शकतात. यस, हे बघा. अँड सम बर्ड्स लाईक डक अँड स्वान कॅन स्विम. आणि काही जे बर्ड्स असतात, फॉर एक्झाम्पल डक अँड स्वान,
हे जे असतात ते कसे असतात, ते पाण्यामध्ये पोहू शकतात. डक म्हणजे काय, बदक, आणि स्वान म्हणजे बगळा. हे जे पक्षी असतात ते पाण्यामध्ये सुद्धा पोहू शकतात. सम बर्ड्स लाईक किवी अँड पेंग्विन कॅनॉट फ्लाय. किवी आणि पेंग्विन हे दोन पक्षी असे आहेत ते उडू शकत नाहीत. ओके. इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स आर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स. इन्सेक्ट्स कसे असतात, व्हेरी स्मॉल, खूप लहान ॲनिमल्स आहेत. मोस्ट इन्सेक्ट्स ऑफ 6 लेग्स. इन्सेक्ट्सला किती लेग्स असतात बघा, 1 2 3 4 5 6. बघा काउंट करा, याला लेग्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6. इन्सेक्ट्सला 6 लेग्स असतात. आणि सम इन्सेक्ट्स हॅव विंग्स टू फ्लाय. आणि काही जे इन्सेक्ट्स असतात, काही कीटक असतात, त्यांना विंग्स असतात. विंग्स म्हणजे काय, पंख असतात, त्याच्यामुळे ते उडू शकतात. फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय and housefly, they can fly. Okay, so student, I hope you understood this lesson. Now we are going to learn exercise on this lesson. Shall we start? Yes. Take the correct answers. Section A, take the correct answers. Here we have to take two correct answer. Find out correct answer. A fish is an example of. A fish is an example of. Fish कशाचे example आहे बघा, pet animal, land animal and water animal. Yes, which is our correct answer student? जर तुम्ही लेसन नीट वाचला असेल, शिकवताना नीट समजून घेतला असेल, तर तुम्हाला पटकन उत्तरं देता आली पाहिजेत. ओके. फिश इज अन एक्झाम्पल ऑफ पेट ॲनिमल. पेट ॲनिमल म्हणजे काय, पाळीव प्राणी. लँड ॲनिमल म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी. अँड वॉटर ॲनिमल म्हणजे पाण्यामध्ये राहणारे प्राणी. मग फिश कुठे राहतो सांगा, फिश लिव्ह इन वॉटर. सो फिश इज वॉटर ॲनिमल. सो स्टुडंट, टिक टू दिस सर्कल. ऑप्शन सी इज अवर करेक्ट आन्सर. नंबर 2, ॲनिमल दॅट लिव्ह इन ऑर अराउंड अवर हाऊसेस आर कॉल्ड. ॲनिमल दॅट लिव्ह इन ऑर अराउंड अवर हाऊसेस म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर, आपल्या घराच्या अवतीभोवती जे ॲनिमल्स राहतात त्यांना आपण काय म्हणतो, वॉटर ॲनिमल, पेट ॲनिमल्स और वाईल्ड ॲनिमल्स. यस, वॉटर ॲनिमल कुठे असतात, वॉटरमध्ये, पाण्यामध्ये. पेट ॲनिमल्स दे लिव्ह इन ऑर अराउंड अवर होम्स. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर. So tick to option B. Number 3. Which bird cannot fly? Which bird cannot fly? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं कोणते पक्षी उडू शकत नाहीत. कॅनॉट फ्लाय म्हणजे कोणते पक्षी उडू शकत नाहीत. किवी, पिजन अँड स्पॅरो. बघा, पिजन तर उडू शकतो. पिजन म्हणजे काय, कबूतर. ओके. देन स्पॅरो कॅन ऑल्सो फ्लाय. स्पॅरो म्हणजे चिमणी. मग आता राहिला कुठला, किवी. सो स्टुडंट, किवी इज नॉट फ्लाय. सो टिक टू ऑप्शन ए. यस, सेक्शन बी. सर्कल द ऑड वन्स. सर्कल द ऑड वन्स. ऑक्टोपस, फिश अँड डॉग. बघा, ऑक्टोपस, फिश अँड डॉग. मला सांगा यातलं कोणतं ऑड वन आहे. इथे आपल्याला एक ग्रुप दिलेला असतो. त्या ग्रुपमध्ये न बसणारा जो वर्ड असेल त्याला आपल्याला सर्कल करायचा आहे, त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. सो टेल मी, ऑक्टोपस हा वॉटर ॲनिमल आहे. फिश इज ऑल्सो वॉटर ॲनिमल, बट डॉग इज लँड ॲनिमल. सो स्टुडंट, दिस इज अवर ऑड वन. सो सर्कल टू डॉग. नेक्स्ट इज रॅबिट, बटरफ्लाय अँड ॲंट. रॅबिट, यस, इज लँड ॲनिमल. बटरफ्लाय आणि ॲंट हे काय आहेत, इन्सेक्ट आहेत. दीज आर इन्सेक्ट्स. सो सर्कल टू रॅबिट. ओके स्टुडंट्स. नेक्स्ट पेज, सेक्शन सी. मॅच द फॉलोइंग. आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 पेअर्स दिलेले आहेत, त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. ओके. मॅच द फॉलोइंग्स. नंबर 1 इज ॲंट. ॲंट म्हणजे काय, मुंगी. नंबर 2 इज डॉग, कुत्रा. अँड डक. डक म्हणजे काय, बदक. ओके. आता इथे काय दिलेले आहेत बघा, बर्ड म्हणजे पक्षी, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, अँड लँड ॲनिमल.
लँड ॲनिमल म्हणजे काय, जमिनीवर राहणारे ॲनिमल्स, प्राणी. ॲंट हे काय आहे, यस बर्ड आहे, इन्सेक्ट आहे, काय लँड ॲनिमल आहे. यस स्टुडंट टेल मी. ant is insect, so match this ant to insect. Dog is land animal, so match this with land animal. And duck is bird, so match this duck with bird. Okay students, you got it? Very good. Okay students, I hope you understood this exercise. We will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe. Bye students.